राहिलेला कापूस बाजारात विकायला नेत असाल तर थांबा. हे आपण व्हिडिओच्या वरतीच बघितलं, पण नेमकं काय प्रकार आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर काही महत्त्वाचे मुद्दे मी काढून ठेवलेले, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. भारतीय शेतीमध्ये कापूस हे एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. देशातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे ते प्रमुख साधन आहे. सध्याच्या काळात कापूस उत्पादन आणि व्यापार क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. या बदलत्या परिस्थितीचा सखोल विचार करून शेतकऱ्यांनी आपली धोरणे ठरवणे गरजेचे आहे. आता बरेचसे शेतकरी बांधव ते म्हणत असतील की आपण आता कोणाकडेच कापूस राहिला नाही आहे, काही लोकांनी विकला आहे, पण ज्यांच्याजवळ आहे त्यांच्यासाठी हे चालू आहे, किंवा तुमच्याकडे नसला जरी तर तुमच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे हे ऐकण्याचं. जागतिक बाजारपेठेतली स्थिती आणि भारताची भूमिका. जागतिक स्तरावर कापसाच्या मागणीत लक्षणीय वाढ होत असून भारत हा जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे. अमेरिका आणि चीनसोबत भारत कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र गेल्या काही महिन्यात जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा कमी झाल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतातून बांगलादेश, पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये होणारी कापसाची निर्यात वाढली आहे. या वाढत्या निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारात कापसाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे, ज्यामुळे स्थानिक बाजारात भाववाढ होत आहे. आता ही खरंच होती का नाही ते आपण आता पुढं बघूया. हवामान बदलाचा उत्पादनावर प्रभाव. भारतात प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. हे उत्पादन बहुतांशी पावसावर अवलंबून असते. चालू वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. अपुऱ्या पावसामुळे कापूस उत्पादनात घट झाली आहे. या घटलेल्या उत्पादनाचा थेट परिणाम देशांतर्गत पुरवठ्यावर झाला असून त्यामुळे कापसाच्या किमती वाढत आहेत. प्रथमतः कापूस साठवणुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. बाजारभाव चांगला असताना विक्री करण्यासाठी योग्य साठवणूक व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा सातत्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. बाजारातील चढउतारांचे निरीक्षण करून योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो. आणि तसेच सरकारी योजनांचा लाभ केंद्र आणि राज्य सरकारकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये बियाणे खरेदीपासून ते विपणनापर्यंतच्या विविध टप्प्यांवर मदत केली जाते. किमान आधारभूत किंमत MSP ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सुरक्षा योजना आहे. त्याचबरोबर विमा योजना, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण यासाठीही सरकारकडून मदत दिली जाते. शेतकऱ्यांनी या सर्व योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे. भविष्यातील संधी आणि आव्हाने. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादनासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. मात्र याच बदलत्या परिस्थितीत नवीन संधीही निर्माण होत आहेत. वाढती निर्यात ही भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय पद्धतीने उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिल्यास जागतिक बाजारपेठेत भारतीय कापसाची मागणी आणखी वाढू शकते. शाश्वत शेतीसाठी उपाययोजना. कापूस उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. जसं की पाणी व्यवस्थापन, मृदा आरोग्य, एकात्मिक कीड व्यवस्थापन यासारख्या पद्धतींचा अवलंब केल्यास दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतींचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. जसं की कापूस उत्पादन क्षेत्रात सध्या मोठे बदल घडत आहेत. या बदलत्या परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांनी सजग राहून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. बाजारपेठेचा अभ्यास, योग्य साठवणूक व्यवस्था, सरकारी योजनांचा लाभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींवर भर दिल्यास भविष्यात अधिक चांगले उत्पन्न मिळू शकते. त्याचबरोबर शाश्वत शेतीच्या पद्धतींचा अवलंब केल्यास दीर्घकाळ टिकणारे उत्पादन आणि उत्पन्न मिळवता येईल. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या सर्व बाबींचा विचार करून पुढील वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी हे आपण अत्यंत महत्त्वाची आणि खूप जास्त इम्पॉर्टंट, तसेच निर्यात होत आहे, भाव वाढत आहे, ज्यांच्याजवळ राहिलेला कापूस आहे त्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकून त्याच्यातून मेन गोष्टी घ्यायच्या आहे, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला आपण दिलेलं होतं बघा की कापूस बाजारात विकायला नेत असाल तर थांबा. तर
ज्यांचं बाकी आहे त्यांनी हा लक्ष देऊन ऐका, तुमचा फायदा होईल. मेन मुद्दे त्याच्यातले घ्या. निर्यात होऊ लागली आता हळूहळू 2-3 देशांमध्ये, तर त्याच्यामुळे भाव वाढायला आता सुरुवात होती. भले आपण बऱ्याचशा लोकांनी देऊन टाकलेलं असेल, पण ज्यांचं बाकी आहे त्यांनी याच्याकडे लक्ष द्या, लक्ष देऊन ऐका. चालू व्हिडिओ जो दिसतोय तुम्हाला, या चालू व्हिडिओच्या खाली हे बघा, इंडियन फेमस फार्मर असं नाव दिसतंय खाली. कोणाकोणाला फक्त इंडिया नाव दिसत असेल तर त्याच्यासमोर सबस्क्राईब नावाचं तुम्हाला बटन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन जर व्हिडिओ बघायचे असेल तर त्या सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला नोटिफिकेशनची घंटी पण दाबायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील, त्यातली पहिली घंटी दाबायची आहे, जेणेकरून तुम्हाला माझे रोजचे नवीन व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये मोफत बघायला मिळतील. चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. मी न्यूज रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामॅन प्रशांत शेवाळे. धन्यवाद.